सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्रातर्फे 9195 जागांसाठी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची मेगा भरती या ठिकाणी निघाली होती आणि महाराष्ट्राच्या पण जागा यामध्ये वाटेल्या होत्या। एक लक्षात ठेवा, 680 जागा महाराष्ट्राच्या वाटेल्या होत्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड संदर्भात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड होणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे राहते, ट्रेड टेस्ट मध्ये आपल्याला कोणकोणतं काम करावं लागते, जे काही या ठिकाणी सर्व जेवढे काही ट्रेड आहे त्या सर्व ट्रेड बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राचा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे आणि टोटल फॉर्म महाराष्ट्रामधून किती आलेले आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल फुल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर फक्त सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला आणि तुमची कॅटेगरी काय हे फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे महाराष्ट्रामधून कोणकोणत्या कॅटेगरीनुसार कोणकोणत्या ट्रेडमध्ये जास्त अर्थ आले हा अंदाज आपल्याला लागणार आहे। तर इमानदारीने सांगा। तर तुम्ही सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कॅटेगरी लिहा। कुकमध्ये भरला आहे काय, त्याचबरोबर जे वॉटर करिअरमध्ये भरला आहे काय, त्याचबरोबर जे या ठिकाणी मालीमध्ये भरला आहे काय, मोचीमध्ये भरला आहे काय, ब्रास बँडमध्ये भरला आहे काय, बुगलरमध्ये तुम्ही या ठिकाणी भरला आहे का, ड्रायव्हरमध्ये भरला आहे का। ठीक आहे, तर जे काही ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे आणि तुमची कॅटेगरी काय ते सुद्धा या ठिकाणी सांगा। ठीक आहे, तर आता पहा आपण सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमधून तर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या 680 जागा महाराष्ट्रामधून होत्या आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर जास्त फॉर्म यावर्षी आलेले नाही आहे। एक लक्षात ठेवा, तर महाराष्ट्रामधून टोटल किती फॉर्म आले तर जवळपास या ठिकाणी 40,000 प्लस या ठिकाणी फॉर्म महाराष्ट्रामधून आलेले आहे। जास्त फॉर्म यावर्षी महाराष्ट्रामधून आलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर लास्टची जी भरती आली होती 2023ला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती, त्यामध्ये जास्त फॉर्म आले होते। जास्त फॉर्म याचं जे कारण होतं तर त्यावेळेस जर आपण पाहिलं लास्ट भरती 2016ला आली होती। 16 नंतर ही जी भरती हे 3-3 वर्षांनी येत असते सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। 2016ला ही भरती आली होती, 2016 नंतर 3 वर्षानंतर 2019ला ही भरती निघत होती। पण लॉकडाऊन जे विद्यार्थी मित्रांनो होता, लॉकडाऊन चालू होता कोरोनामुळे, तर त्यामुळे जे 2019ला ही भरती निघाली तर डायरेक्ट ही जी भरती आहे 2023ला निघाली। म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर डायरेक्ट 6 वर्षानंतर हे 2023ला भरती निघाली होती। आणि त्यामध्ये काय केलं की त्यामध्ये 2023च्या भरतीमध्ये त्यांनी काय केलं की ज्यांचे 3-3 वर्ष वाया गेले होते तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट त्या ठिकाणी देण्यात आली। त्यामुळे यामध्ये कॉम्पिटिशन वाढली होती, जास्त फॉर्म आले होते आणि त्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग नव्हती, पण यावर्षी निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे कडापवर सुद्धा फरक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर त्यामुळे 2023ला जास्त फॉर्म आले होते तरी कडाप या ठिकाणी कमी गेला होता महाराष्ट्राचा। तर यावर्षी जर आपण पाहिलं तर जसे पाहिजे तसे फॉर्म यावर्षी आलेले नाही आहे, प्रत्येक ट्रेडमध्ये जास्त फॉर्म आलेले नाही आहे, तर निश्चित कडाप या ठिकाणी कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रामधून 40,000च्या वरती या ठिकाणी फॉर्म गेले, जास्त अर्ध या ठिकाणी गेलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, तर यावर्षी जो कडाप जाणार आहे 100 पैकी जर आपण पाहिलं तर जवळपास 30, 40, 50, 60 एवढा काही सेफ झोन आहे। जर समजा 100 पैकी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा जो कडाप जाणार हा मेन पेपरवर या ठिकाणी जाणार आहे, पेपरच्या बेसवर या ठिकाणी कडाप या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तुमचा या ठिकाणी ग्राउंडवर कडाप निवणार आहे, ट्रेड टेस्टवर ग्राउंडचा कडाप ट्रेड टेस्टवर सुद्धा कडाप नाही लागणार आहे, तर पेपरच्या बेसवर आपल्या या ठिकाणी कडाप लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपण यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कडाप जो कमी जाणार आहे, कारण की यावर्षी जे कडाप कमी जाण्याचं जे मोठं कारण आहे, मागच्या वर्षी जर 2023च्या भरतीमध्ये जर पाहिलं तर निगेटिव्ह
मार्किंग असून जास्त फॉर्म आले असून तरीसुद्धा कडाप कमी गेला आहे, 30-40च्या आसपास या रेंजनं या ठिकाणी कडाप गेलेला आहे, तुम्ही पाहून घेता, ठीक आहे. पण यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी जास्त फॉर्म आलेली नाही आहे, पहिली गोष्ट. त्याचबरोबर यावर्षी पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे, फॉर्मसुद्धा कमी आले आहे. आणि त्याचबरोबर यावर्षी पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, त्यामुळे सुद्धा कडाप कमी जाणार आहे. कारण की पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, त्यामध्ये भरपूर विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे काही कारण आहे. तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन आता ग्राउंड कधी होणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर बा सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं, सोशल मीडियावर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भरपूर सांगत आहे की या ठिकाणी जूनच्या एंडिंगला या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड होणार आहे, असे भरपूर जण या ठिकाणी सांगत आहे. पण मी तुम्हाला सांगून देतो, अजूनही CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल कोणतंही असं अपडेट या ठिकाणी आलं नाही आहे, कोणतंही त्याचं पत्रक या ठिकाणी आलं नाही की CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड घ्यायचं आहे म्हणून. अजून कोणतंही या ठिकाणी अपडेट आलेलं नाही आहे. तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड नेमकं कधीपर्यंत होणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो. CRPF ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. ऑगस्टच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड होण्याचे पुरेपुरे या ठिकाणी संभावना आहे, पुरेपुरे चान्सेस या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. तर आपापल्या तयारीमध्ये लागा. आणि त्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपल्या यामध्ये पेपरसुद्धा होणार आहे आणि ट्रेड टेस्टसुद्धा आहे. तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, ट्रेड टेस्टमध्ये काय विचारलं जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर बा चालकमध्ये जर फॉर्म भरला असेल, वाहन चालवण्याच्या व्यवसायाचं ज्ञान, हलके आणि अवजड वाहन चालवणे, पार्किंग आणि देखभाल इत्यादी करावं लागणार आहे. मोटर मेकॅनिकलमध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटर मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजारे हाताळणी इत्यादी. त्यानंतर बुगलरमध्ये जर पाहिलं तर बुगुल या ठिकाणी वाजून दाखवावं लागणार आहे, हाताळून आणि त्याचे देखभाल करून दाखवावं लागणार आहे. शिंपीमध्ये भरला असेल तर व्यक्तींचे मापे घेणे, टेरी कॉटन गणवेश, नागरी कपड्यांची कापणी शिवणकाम, गरम कपडे गणवेशाची कापणी शिवणकाम एवढं काही काम करावं लागणार आहे. मोचीमध्ये जर भरला असेल तर आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिश करणे, अवजारे हाताळणे, चामडे कापणे, बुटांची दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे. आणि सुतारमध्ये जर पाहिलं, अवजारे हाताळणे, लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, त्याचबरोबर पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यांवर काच लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या, रँक आणि लाकडी ट्रस बनवण्यास सक्षम. त्याचबरोबर चित्रकारमध्ये जर पाहिलं तर रंग, पेंट्स, शेड्स, साईड बोर्ड पेंटिंग आणि ड्रॉइंग, त्याचबरोबर मोटर वाहनांचे स्प्रे पेंटिंग इत्यादी ज्ञान, वेगवेगळे पेंट्स डिस्पेरिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सुबकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, लाकूड पेंटिंग आणि CGI शीट पेंटिंगसाठी लागणाऱ्या पेंट्सचे प्रमाणे काढण्याची क्षमता. तर एवढं काही काम करावं लागणार आहे. माळीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वृक्षारोपणाचे ज्ञान, रोपांची निगा, बियाणे व त्यांचे हंगाम खते आणि सेंद्रिय खते यांचे ज्ञान. ब्रास बँडमध्ये जर पाहिलं, ब्रास बँड वाद्य वाजवता आलं पाहिजे. पाईप बँडमध्ये तर पाहिलं, पाईप बँड वाजवता आलं पाहिजे. त्याचबरोबर कुकमध्ये 100 माणसासाठी चपाती व भात, भाजी, डाळ, सांबार, इडली इत्यादी बनवणे, मांस, त्याचबरोबर मासोळी, अंडी, खीर इत्यादी बनवणे. आणि जलवाहकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, वॉटर करियर, तर भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्यासाठी पीठ मिळणे आणि भाजी चिरणे इत्यादी. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, धुणेवाल्यासाठी कपडे धुणे, खाकी सुती गणवेश, लोकरी आणि TC गणवेशाला इस्त्री करणे. तर हे काही काम करावं लागणार आहे. आणि सफाई कर्मचारीमध्ये जर पाहिलं तर फरशी पुसणे, मोकळी जागा झाडणे आणि शौचालय या ठिकाणी धुणे, स्नानगृह म्हणजे बाथरूम या ठिकाणी इत्यादी स्वच्छता करणे, हे काही काम आपल्याला असणार आहे. आणि पायनरमध्ये जर पाहिलं, गावंडी कामाचा ज्ञान असलं पाहिजे, अवजाळे हाताळणे, सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकाम, भिंतीचे म्हणजे राजकाम केल्यासाठी सारखं. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.